एकदम सुमसान रस्त्यांची गाडी टाकली, म्हणजे गाडी पण नाही दिसत रस्त्याला. तवशी निघलो तवशी कालो काय फक्त तेजा चालवतय आणि सगळीकडे असं वाटतं का सेमच रस्ता येतोय. पण प्लॅन ट्रिप चालू झालेले कोकण फिरायला. कोकणची माणसं साधी भोली मोरया कोकण 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 कोकण. अचानक झालेला प्लॅन आहे. काही मजा करू काहीच माहिती नाही, पण फुल मजा करू. काहीच विचार न करता पैसे विषय अरेंज केलं, कैसा पूर्ण अनप्लॅन ट्रिप होणार आहे. छानपणा करायला म्हणाल तर कालाचा पाहिजे. कोराचा घेतलाय, कोराचा दिवस एक नंबर आम्ही चॉईस केलाय. गुढी पाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात आपण बाप्पाचं दर्शन करून करूया. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. भाई साहेब अचानक अनप्लॅन ट्रिप चालू झालेली आहे आमची. अचानक निघलो 5 जण डोक्यावर बॅगा घेऊन आणि खांद्यावरचे ओझे उतरवून आज अजित घरात आपल्या काशीला चालल्यासारखी बॅग घेतली. बोलत काशी आहे का? काशीन कपडे ही बघा बॅग घेतली मी. एकूच बॅग घेतली, एके बॅग मध्ये सगळा, एका बॅगेला पूर्ण टिक्की गेली. तू काय ट्रेकिंगला चाललास? कडक बॅग आहे आपण बेचरा आहे क्या? याला पाठी बसवा टिकीन. आजा जतीन काय बोललास? याला बोलतो मांडी बसवा. मी नाही चला चला निघलो. अचानक भयानक लई खुशी होते रे अचानक ट्रिप निघल्यावर, आणि ती पण मुलांसोबत ट्रिप निघलेली आहे. खूप दिवसानंतर अचानक मी फिरायला निघलो ना, कमाना लईच आनंद होता. असं भारी वाटतंय का प्लॅन यो जवळ लय आदिशी होता, पण कवाच म्हणजे कवाच फुलफिल होत नव्हता प्लॅन. आणि अचानक बोललो ही तारीख आहे, 5 जण आम्ही निघलो. प्रथम मी, अजित, जतीन आणि तेजस डायरेक्ट कोकण. भाई साहेब कोकण फिरायला. कोकणची माणसं साधी भोली. आता त्या माणसामध्ये घुल मिळण्यासाठी आम्ही सगळे सज्ज झालेलो आहोत. मोरया चल लगा उस साइड से. उशीला होतो यार. सांगते काय गणपती बाप्पा मोरया. मोरया. सो फायनली आता नारळ वगैरे फोडून निघलेलो आहोत, गाडीची पूजा वगैरे करून. चांगला सफर हो हीच आपली इच्छा. फायनली कोकण भाई, कोकण 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 कोकण. अचानक झालेला प्लॅन आहे. परवाच्या दिवशी प्लॅन झालेला आहे आणि अचानक असं सगळ्यांनी ठरवलंय की चला भरपूर मजा करणार आहे. अभी देखते वहाँ पे क्या कर सकते. फिरायला पण भरपूर जागा आहेत तिथे. बोल ना अजित, बोलेगा तभी चार लास्ट लास्ट नहीं तू जब बोलेगा तभी कुछ सीखेगा बोलने को. मी शिकला आहे. नहीं बता क्या सिखाय शिकलाय. तर आम्ही आता चाललोय कोकणात. एवढंच आता आम्ही मजा करू. माझं तर डोक्यात एकच आहे की जर आंबे आंबेला जागा नाही आमच्या गाडीत जागा नाही आमच्या. नाही बट टाइम आहे. मेच्या दोन एप्रिल आंबे घ्यायला घेऊया लागतात, पण मला आंबे तिथे जाऊन खायचे प्रॉपर ओरिजिनल आंबे. देखते अभी कैसे क्या मिलता मला है. येशील ना? हाँ? मला सब देखते अभी कैसे आम्हाला क्या. सगळ्यांना येशील ना? हाँ, बोलाची बात. हाँ, ले जा बोलाची सर. बात नाही. नमस्कार, तर मी प्रथम. आज आमचा अचानक प्लॅन बनलेला होता. काय मजा करू काहीच माहिती नाही, पण फुल मजा करू. काय ठरला नाही आमचा. मजा करायचं ठरलं नाही काम आमचं. तेजस तिथनं हस रहे तेरे को भी बोलना है. रुक माझी सुनेरी शब्दांवर हसतायत. चला आमच्या सोबत तुम्ही कोकणाच्या प्रवासाला. कोकणाच्या प्रवासाला आणि बघत राहा ब्लॉग. आमचा 2 महिन्यापासून प्लॅन चाललेला यो. तारीख पुरं माग होत ती दोघा तिघांची मुलं कॅन्सल झालता यो. पण काल प्लॅन केला आम्ही हो, आणि डायरेक्ट निघलो. म्हणजे काहीच विचार न करता पैसे विषय अरेंज केलं, कैसा पूर्ण अनप्लॅन ट्रिप होणार आहे. हा न त्यान दोन सुट्ट्यात प्रत्येकाला मेन. त्यानं आम्ही तो फायदा घेतलाय मेन. ओके. आणि मनात सुट्टीच आहे. ह्यो बिना काम धंद्याचा माणूस चालवलेला आहे. ट्रॅफिक सोडवणारा ट्रॅफिक पोलीस ट्रॅफिक सोडवायला उतरलाय. काय म्हणजे डोक्याला काय माहिती. आम्ही जासायची लेवशी टाकली नाही मरणाची ट्रॅफिक. उरण मध्ये मतदान करायच्या आधी तुम्ही विचार केला पाहिजे का बाई ट्रॅफिकचा सोल्युशन काहीतरी झाला पाहिजे. आमचा शेट उतारला म्हणून ट्रॅफिक क्लिअर झाली, नाही तर आज आम्ही आयात राहिलो असतो.
रस्त्यामध्ये थांबून बरा थोडासा विचार केला, चाय ब्रेक घेऊया. 5:15 वाजला आता. एक चहा पिला मी सध्या आणि आता परत कॉफी घेतली. हा. आणि त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र अजित घरत शहाणपणा करायला म्हणाल तर कालाचा पाहिजे, कोराचा घेतलाय, कोराचा पिवाला, ब्लॅक टी. घसा दुखते म्हणून काहीच कालाचा पिणारा अजित घरत. काले चहाचा पण व्यसन नाही, दुधाच्या चहाचा व्यसन नाही म्हणून कालाचा. आपल्याला काय कॉफी त्याच्यानं मी जिमवाला होणार. जिमवाला तू बर की पोट आलाय आवरा. गणपतीपुळ्याला चाललो पहिलाच आणि तिथं मस्त एक रूम घेऊ आणि उद्या मस्त नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाचं दर्शन करून. देवा रे देवा देवा, कडक रे कडक दिवस एक नंबर आम्ही चॉईस केलाय. गुढी पाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात आपण बाप्पाचं दर्शन करून करूया. आजा डान्स घे. मारतय म्हणा ही रोज रोज लाईन मारतय म्हणा. जेव्हा ट्रिप सक्सेसफुल होते तेव्हा आम्ही आता रात्रीचे 9 वाजता आम्ही चिपळूणला पोहोचलो आणि सीएनजी टाकली. आता 85 रुपये किलो सीएनजी. आणि चिपळूण वरून निघूया पुढे. बरा भूक लागली रे जेवाचा आहे. जेवासाठी आम्ही घरची चिकन बिकन भाकरी बनवून आणल्या, पण जागा काय शोधून चांगली. आणि गणपतीपुळे पोचायला आता आम्हाला 2-2.5 तास लागतील. रस्त्याने काय जागा भेटली तर जेवू मस्त. फायनली आता हॉटेल ऋषिकेशला थांबलो आम्ही. चिपळूण मध्ये आलो आणि आम्ही घरची पार्सल आणलेला, चिकन भाकरी वगैरे सगळा. काका बोलले का पुढे तुम्हाला काय नाही भेटणार. त्यांना विचारलं बरं गरम करून देणार का, तर ते गरम पण करून देतात आपल्याला. रात्रीचं 10 वाजायला मजेदार ना. बरा वाटला काय. माणसात ना समजून घेतात. कोकणची माणसं साधी बोली समजून घेतात का पुढे तुम्हाला काय नाही भेटणार, इथं जेवण करा. बट आमच्याकडे ऑलरेडी आहे तर बरं नको, आम्ही गरम करून द्या, तुमचा काही चार्ज असेल तो घ्या बरं. आता रात्रीचे 10 वाजता आम्ही थांबलो जेवायला आणि गणपतीपुळे पोचायला आम्हाला जवळजवळ 11-15 दाखवतंय. बट आता जेवण वगैरे करून 12 तरी वाजतील गणपतीपुळे पोचायला. का तुमचाच हॉटेल आहे का, म्हणजे तुम्ही गोव्याला गणपतीपुळेला तुम्ही जात असाल तर तुम्हाला हा हॉटेल नक्कीच बघायला भेटेल. सबस्क्रायबर बढाते होय गाईज, तुम्ही पण सबस्क्राईब करा पहिला. आता दादा आहे ना इथला, तर त्याला पण सबस्क्राईब करायला सांगला आपला चॅनल. तर सोहन नाईक आता जवळजवळ 96,100 झाले, 96,200 होतील. फक्त आपल्याला 3,800 सबस्क्रायबर बाकी आहेत. 3,800 फक्त बाकी आहेत. फिर हो जाएंगे सिल्वर प्ले बटन घेऊन यायचा. भूक लागली रे लय. कसा झाला प्रवासाचा. एकदम सुखाचा झालेला आहे, कारण की तेजसनी सगळी जोखीम घेतलेली अर्ध्याच्या वर. आम्ही नुसतं बसून आलोय रिलॅक्स मध्ये. आता जेवायला थांबलोय. मला संधी आहे की नाही गाडी चालवायची. अजितला जर तेजस दमला तर तुम्हाला सुद्धा मी कम्फर्टेबल आहे, त्याच्या दमन आहे. तरी मी आहे ड्रायव्हर. आजा ड्रायव्हर आहे पण त्याला माणूस पण ठेवलेला आहे just in case. आजा ड्रायव्हर आहे पण त्याला कोण सिरियस घेऊच नाही रे, असा विषय आहे. लास्टच्या सीटावर बसलेला होता आजा, तर त्यामुळे आम्हाला दिसत नव्हता जास्त ब्लॉग मध्ये. मस्त भाकरी बिकरी तेजाने बनवून आणल्या. काकीने मस्त चिकन आणि भाकरी आम्हाला बनवून दिल्या. म्हणजे आम्हाला काहीच त्रास नाही झाला मधील का जेवणाचा बिवणाचा विचारत नाही केला. आम्ही हॉटेलला जेवू वगैरे. आजचा दिवस मस्त जेवू आणि पोचू गणपतीपुळेला. आणि उद्या मस्त एकदम नवीन वर्षाची सुरुवात, बाई क्रेझी सुरुवात करणारा उद्या पर्यंत गुढीपाडव्याला. हा काका धन्यवाद. धन्यवाद. मस्त गरम करून आणला, आमचा पूर्ण डबा दिलेला त्यांच्याकडे. तो आता आम्ही चिकन बनवून आणलाय घरची. ओ हो आजचा दिवस काही दर्शन वगैरे नाही, फक्त ट्रॅव्हल आहे म्हणून चिकन वगैरे घेऊन आलो आम्ही. आणि माझी भाषा एकदम शुद्ध झाली राहिली. काय विषय है, बहुत शुद्ध बोलने लगा हूं मैं. अच्छी बात है. अच्छी तो बात है, लेकिन पब्लिक को मेरी भाषा माहिती आहे ना, धिंगाणा पसंत आहे. माझी भाषा आपणे आप शुद्ध झाली हल्ली. काय माहिती का, कारण तर मी जास्त इन्फॉर्मेशन देण्याच्या मागे असतं ना, त्याच्यामुळे माझी भाषा आपणे आप शुद्ध निघतंय. कशी वाटते तुम्हाला एकदा कमेंट करून सांगा. आणि आपले लवकरच 1 लाख सबस्क्रायबर कम्प्लीट केले तर चांदी की रात आलं गे यान पण चुकला. आजाची काहीतरी काय जेवाची हो भेटेल काहीच. थोडा खातो थोडा नाही, योच सगळ्यांत जास्त खात. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अरे 2 भाकरी घेतल्या यांनी आयुष्यात म्हणा. 1 भाकरीच्या वरती काही खप नाही, पण यो 2 भाकरी खातोय. 4 भाकरीचा मालक बघा. 4 भाकरीचा मालक. असं तुम्हाला वाटतं. आजा चिकन खाते. ओ हो. चिकन खाण्याचा जो आनंद आहे ना बाई, गरम भेटला. हा गरम काकानी गरम करून दिला ना, लई मोठी गोष्ट झाली. खतरनाक. ओ हो चिकन टेस्ट बघूया, कारण काकी तर लई भारी बनवतो. हा उद्यापासून तर तुम्हाला थाल्या बघायला भेटतील, त्याच्यासोबत रस्सा बिस्सा
आणि सोलकढी जेवून निघलो आता आणि एकदम सुमसान रस्त्यांची गाडी टाकली, म्हणजे गाडी पण नाही दिसत रस्त्याला. रत्नागिरीशी आम्ही निघलो आणि गणपतीपुले रोड साठी आम्ही मॅप बघूनच निघलो. मॅपनी एक रस्ता म्हणजे एकूच दाखवला यो साईडची ना, रस्ता बघा कसा आहे, एकदम असा भयानक रस्ता आहे, लय डेंजर. आणि माझं काय म्हणणं आहे माहितीये का, जर तुम्ही फॅमिली सोबत ट्रॅव्हल करत असाल तुम्ही पहिला चेक केला पाहिजे मॅपवर का दुसरा रस्ता पण आहे का. जर दुसरा रस्ता असेल तर बघायचा पहिला हायवे कोणता आहे किंवा कोणत्या जंगलांची जाते. कारण जर फॅमिली सोबत असा रस्ता तुम्ही फेस केला तर लय हार्ड आहे. हा म्हणजे लय भीती वाटेल, समोर अशी भीती वाटेल एकदम तुम्हाला. फक्त नुसता रस्ता दिसतोय आणि कुठं पण कन्स्ट्रक्शन चाललंय, काही पण चाललंय. गुगल मॅपवर भरोसा ठेवू नका, मॅपवर चेक करा दुसरा रस्ता पण आहे का. जवशी निघलो तवशी कालो काय फक्त तेजा चालवतय आणि सगळीकडे असं वाटतं का सेमच रस्ता येतोय. थोडा पुढे गेलो डांबरी रस्ता येतोय, त्याच्यानंतर परत खड्डे वगैरे येतात. फायनली गणपतीपुलेला पोहोचलो भाई. आणि इथंशी पालखी होती वाटतं, मस्त सगळा सजवलाय. देवीची पालखी होती, मी आता विचारला. आणि रूम पण घेतलाय मी, थोडे तास झोपायचं आहे मला आणि लवकर उठून मस्त गणपती बाप्पाचं दर्शन करू. तर बॅग वगैरे काढतून चाललो रूम मध्ये. मस्त जर्नी झाली, एकदम आरामात आलो. संध्याकाळी 4ला निघलेलो, आता रात्रीचं 12 वाजल्यानंतर पोहोचलो. आणि आल्यावर मोहोल आहे ना असं मस्त आनंदित आहे. आणि पालखी होती तर अजून जास्त असा सजवलाय सगळं गणपतीपुलेमध्ये, पूर्ण सजवलाय, गाव सजवलाय अख्खा. समोर देवीचं मंदिर आहे, तिथंशी पालखी होती. त्या गाडी लावली आम्ही, सामान काढतून पटापट आणि चाललो रूमवर. मस्त असा झोपाला बेड घेतलाय फायनली. जतीन कसा आहे मस्त. आपल्याला विषय काय आहे, एन्जॉयमेंट नाही, फक्त थोडे तास काढायचा सर मला झोपू द्या. फक्त आता थोडं तास बाकी आहेत आपल्याला. सचिन घरात आपल्या सोबत आहे आणि थोडं तास बाकी झालं ना 5 ते 7 झोपायचं आहे. आरामात दर्शन करून उद्याचा दिवस सुरू करू, ट्रिप सुरू होईल. जतीन ऑलरेडी नाली आहे क्या. अरे यो चालू होता शॉवर आणि अंघोळ गेली डायरेक्ट. अरे यार डेंजर. ट्रेकिंगला कोणाला आहे, जतीन का. हाय शपथ, बरा वाटला. पूर्ण दिवसांची थकान आणि झोप आलेली, उडली ना झोप. आता बोल आपल्या ट्रिप बद्दल बोल. आता आलो मस्त झोपणार आणि सकाळी दर्शन करायला जाणार. सकाळी हॅपी न्यू इयरचं दर्शन करायला जाणार आहे. हा मजबूत. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नो हॅपी न्यू इयर. एसीबीसी घेतली रूम मध्ये, गरमी करते पोरांना तर बरं जरा थंड लावलं पाहिजे. हा चला ब्लॉग एंड करतोय. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.